ओमी, हाँ? काय रे, कुठे निघालायस तू? मम्मा ते मी जरा फ्रेंड्सला भेटून येतो. ओमी, घरात परिस्थिती काय आहे आणि तुला फ्रेंड्सना भेटायचं सुचतंय? जानकी, जाऊ दे त्याला. आहो, जानकी सांगतोय ना, जा. थँक्यू बाबा. मी लॉक करतो मम्मा. नीट जा. वेळेवर ये. हो. आहो, का त्याला पाठवलं? घरात परिस्थिती काय आहे आणि मित्रांना भेटला नाही तर काय बिघडणार आहे का? अगं पण तू घरात बसून तरी काय करणार आहे? घरामध्ये एवढं टेन्शन आहे, तो बाहेर गेला तर त्यालाही बरं वाटेल नाही का? आणि जानकी मला सांग की परिस्थिती बदलणं ओमीच्या हातात आहे का? नाही आहे ना. मग आपण कशाला त्याला उगाच अडकवून ठेवायचं? मला प्लीज चहा करून देतेस का? सकाळपासून ना खूप डोकं दुखतंय माझं. आणते. बघा, सिरामल, सिंगानिया आणि बडशातिया. ओके, ते तिघांचे टेंडर पास झालेत. अमाऊंट ट्रान्सफर झाली की नाही फक्त एकदा क्रॉस चेक कर. सर, तुम्ही खरंच ग्रेट आहात. तुम्हाला एवढं लागलेलं असताना सुद्धा तुम्ही ऑफिसला आलात. माझं कामच मेडिसिन आहे माझ्याकरता. एकदा कामात बिझी झालो की सगळं बरं वाटायला लागतं. एनिवे, मी आपल्या नवीन प्रोजेक्टचे काही पॉइंटर्स देतोय, ते लिहून घे प्लीज. आणि सर, नेक्स्ट वीक आपल्या नवीन प्रोडक्टचं ट्रायल आहे. सर, सर, मी आलो सर. ओके सर. हो हो, मीटिंग संदर्भात मी मॅडमशी बोलून घेतो. हो मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. हे आपल्या 2 दिवसाच्या मीटिंगचे सगळे शेड्यूल्स. देवान सर आले नाही आहेत का? हो आलेत ना. मी थोड्या वेळपूर्वीच त्यांना कॅबिनमध्ये पाहिलंय. ओके, मग बाकीच्या स्केड्यूलचं आपण नंतर बोलूया. मी आधी भेटून घेते. तुम्ही सरांशी बोलण्याचा प्रयत्न करा ना. सतत त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. बोलत राहा त्यांच्याशी. आणि मला खात्री आहे तुमच्या या प्रयत्नांना नक्की यश मिळेल. सर नक्की बोलतील तुमच्याशी. पण देवांश तर ऑफिसमध्येच नाहीये. देवांश, वी नीड टू टॉक. हे बघ, यार कुठे राहिला हा ओमी? कधीची वाट बघते. नाही, आज पॉसिबल नाही होणार हँगआउटला येणं. येस, मी करतो तुला फ्री झालो की कॉल. बाय. हाय. हाय. बस ना. हो. मला ना तुला एकदम एक्साइटिंग न्यूज द्यायची. माझी काल ऑडिशन होती ना, ती खूप कमाल झाली आहे आणि मला फुल कॉन्फिडन्स आहे की तो रोल मलाच मिळणार आहे. नाईस. थँक्यू. आपण सेलिब्रेट करूया. आपण नारळ पाणी पिऊन सेलिब्रेट करूया. वेट. अरे घे ना. ओंकार, काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? असं विचारत का आहेस तू? ओंकार, काय झालंय? ऍक्च्युली दादाने आत्याला घराबाहेर काढलंय.
तुमच्या सांगण्यावरून तर देवांश जागीरदारला आम्ही किडनॅप केलं ना. तू आणि मी एकत्र एका छताखाली राहू शकत नाही. हे असं सगळं झालं. खूप डेंजर आहे रे हे. पण तुलाही असाच डाऊट होता ना की हे सगळं भैरवी मॅमने केलंय. पण ते तेव्हा वाटत होतं. इट वॉज जस्ट अ डाऊट. अगं तेव्हा डोकंच चालत नव्हतं ना, म्हणून असे विचार यायचे. पण नंतर विचार केल्यावर मला रिअलाइज झालं आत्या असं करणार नाही. अरे दादा परत आल्याचं सेलिब्रेशन पण आम्हाला नीट करता नाही आलं. तो आला आणि हे सगळं घडलं. काय आय कॅन अंडरस्टँड, हे सगळं खूप जास्त वियर्ड आहे. पण तू टेन्शन घेऊ नकोस ना. आणि कुठल्या फॅमिलीमध्ये असे क्लॅशेस नाही होत. हां, सगळं हळूहळू ठीक होईल. ओके, सगळं नॉर्मल होईल. थँक्यू अंजली. मला खरंच तुला भेटून तुझ्याबरोबर डिस्कस करून ना खूप बरं वाटतं. अगं असं कोणी फ्रेंड पण आहे ना माझं की मी ज्याच्याबरोबर हे सगळं डिस्कस करू शकतो. अरे मी आहे ना, मला कधीही बोलव, कुठेही बोलव, मी येईन तुला भेटायला. ओके, आणि मला पण तुझ्याशी बोलून बरं वाटतं. मी तू असाच मला भेटत राहा आणि अशीच इन्फॉर्मेशन पण पास ऑन करत राहा. हा मम्मा, ठीक आहे मी येतो. मला निघावं लागेल. मम्मा घरी बोलवते. ओके, पण हे तर फिनिश करून जाशील ना. हो. थँक्यू. मी पकडते, दे. बाय. बाय. हा बोल अंजली. अंकल, मी आत्ताच ओमीला भेटले आणि त्याने मला काय सांगितलं माहितीये.